भिडी येथील सत्यसाई बाबांचा 100वा जन्मदिन महोत्सव विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्थानिक साई सेंटरवरून निघालेल्या हजारो साई भक्तांच्या व भजनी मंडळाच्या दिंड्या, पताका, पालखी सोहळ्यानं भाविकांचे मन आकर्षित करत ओम साई रामच्या गजरानं भिडी दुमदुमली आहे। येथील साई सेंटरवर सत्यसाई बाबा यांचा 100वा जन्मोत्सव सत्यसाई सेवा समिती व सत्यसाई संघटना वर्धा यांच्या वतीनं 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या 9 दिवसीय कार्यक्रमात ग्रामसफाई, आरोग्य शिबिरे, फळ वाटप व इतर सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता सेंटरवरून निघालेल्या पालखी सोहळ्यात तालुक्यातील भजनी मंडळे, यात बाल भजनी मंडळे वेशभूषणात आकर्षित सत्यसाई बाबा हे आकर्षित ठरले आहे। या दिंडीत परिक्षेत्रातील व तालुक्यातील साई भक्त सहभागी होऊन दिंडी गावातील मुख्य मार्गाने जाऊन दिंडीचे दर्शनीय ठिकाणावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। छत्रपती चौक येथे भाविकांना चहा, नाश्ता व मठ्ठ्यांचे आयोजन करण्यात आले। दुर्गामाता चौकात थंड पेय देण्यात आले व गावातील शिवाजी चौक, दहीहंडी चौक, भवानी माता मंदिर, ग्रामपंचायत चौक, गोपालकृष्ण मंदिर, लक्ष्मी माता मंदिर येथे भव्य स्वागत करण्यात आले। दिंडींचा समारोह स्थानिक सत्यसाई सेंटरवर सर्वप्रथम आरती, पालखी पूजन, हभप तिजारे महाराज व हभप सुभाष धोटे महाराज, हभप कैलास महाराज अमरावती यांच्या हस्ते करून स्वर्गीय सुरेशराव डफळे यांनी येथे साई सेंटर करिता जागेचे दान केले। त्यांच्या पत्नी श्रीमती किशोरीताई डफळे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले आहे। या सोहळ्याला हैदराबाद येथून साई भक्त सुभाष जाधव परिवारासह व त्यांच्या मातोश्री गिरजाबाई यांच्या वतीनं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या 20 ते 22 भजनी महिला मंडळांना व सर्वश्री सदस्यांना साडी, चोळी व टिफिन भेट देण्यात आली। या दिंडीत आकर्षित ठरलेले आडेगाव येथील बालगोपाल भजनी मंडळांना मोठ्या उत्साहात गौरवण्यात आले। तसेच सामाजिक क्षेत्रात सतत कार्य करणाऱ्या व्यक्तीचाही इथे सत्कार करून गौरवण्यात आला आहे। यात नाचणगाव, आलूटबोरगाव, बाभुळगाव, वापगाव, काजळसरा, रत्नापूर, शिरपूर, चिंचाळा, आकोली, आडेगाव, गणेशपूर व भिडी परिक्षेत्रातील व तालुक्यातील नामवंत महिला भजनी मंडळीचे येथे उपस्थित होती। या भरगच्च कार्यक्रमाला 9 दिवस सत्यसाई सेवा समितीच्या सर्वश्री सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। साहसिक न्यूज करिता प्रतिनिधी राजू वटाणे।